पार्ट ऑफ स्पीच घ्यायचे आहेत, पण परत तेच नाही घ्यायचंय, त्याच्यामध्ये मी डीप मध्ये जाणार आहे. आज मी पार्ट ऑफ स्पीचच्या संदर्भामध्ये अजून जास्त डीप मध्ये जाणार आहे. ठीक आहे. वर्ब म्हणजे काय हे तुम्हाला कळलेलं आहे. वर्ब मुळे काय कळतं आपल्याला? एखादी ऍक्शन कळते किंवा वर्ब मुळे ऍक्शन किंवा एक्झिस्टन्स आपल्याला कळू शकते आणि त्याचं कॉम्बिनेशन असतं ऑक्झिलरी वर्ब आणि मेन वर्ब यांचं बरेचदा कॉम्बिनेशन आपल्याला वाक्यांमध्ये दिसून येतं. बरोबर. सर, वर्बचे प्रकार, टाइप्स ऑफ वर्ब, किंवा आधी तुम्ही जाहिरात आहे डेफिनेशन ऑफ वर्ब प्लीज. Definition of verb. I have given it today. Definition, yes. See this definition. A verb is a word that describes what the subject of the sentence is doing. Subject काय करतो आहे हे आपल्याला वर्ब या वर्ड मुळे कळतं. सब्जेक्ट काय करतो आहे. तर सब्जेक्ट म्हणजे काय? करता. यू नो, ऑल ऑफ यू नो व्हॉट इज द मीनिंग ऑफ सब्जेक्ट. Then what subject is doing is known because of verb. Verbs can indicate physical and mental states. फिजिकल नंतर दिसत नाही आपल्याला काय लिहिलंय तिथे. फिजिकल और मेंटल स्टेट्स ऑल्सो अँड ऍक्शन्स, ऑकरन्सेस अँड स्टेट्स ऑफ बिईंग. या सगळ्या गोष्टी आपल्याला वर्बमुळे कळतात. एकतर ऍक्शन्स कळतात, ऑकरन्स म्हणजे घडून येणाऱ्या गोष्टी, काय प्रकारच्या ऍक्शन्स आहेत, काय घटना घडणार आहेत किंवा घडलेल्या आहेत ते कळतं. आणि स्टेट ऑफ बिईंग म्हणजे फक्त असणे, कुठली गोष्ट तिथे अमुक ठिकाणी आहे किंवा अमुक ठिकाणी नाही हे आपल्याला वर्बमुळे कळतं. आणि सब्जेक्ट म्हणजे काय? समजा फॉर एक्झाम्पल, डू यू वॉन्ट द एक्झाम्पल? ही हॅज गॉट अ डिग्री, हे समजा वाक्य आहे. ही हॅज गॉट अ डिग्री. तर हॅज आणि गॉट हे काय आहे? वर्ब आहे. आणि याच्यामुळे ही, जस्ट अ मिनिट, याच्यामुळे आपल्याला ही या सब्जेक्टने काय केलेलं आहे ते कळतं. काय केलेलं आहे तर त्याला केलेलं म्हणण्यापेक्षा त्याला ती डिग्री मिळालेली आहे. ही हॅज गॉट अ डिग्री. किंवा अगदी सोपं वाक्य म्हणजे आपण घेऊया की आय विल गिव्ह यू वन अनदर सेंटेन्स, व्हेरी सिम्पल. ही हॅज टेकन टी. तुषार हॅज टेकन टी म्हणजे तुषारने चहा घेतलेला आहे. तुषार हा सब्जेक्ट आहे. त्याने काही ना काही एखादी म्हणजे चहा किंवा कॉफी घेतलेली आहे. तर ती घेतलेली आहे म्हणजे त्याने कुठली ऍक्शन केली तर चहा घेण्याची, चहा इंटेक, चहा पिण्याची ऍक्शन केलेली. हे आपल्याला वर्बमुळे कळालं. किंवा कधी कधी तोच मुलगा तुषार परचेस करायला पण जाईल चहा पावडर. तर मग आपण काय म्हणू? तुषार हॅज परचेस्ड सोसायटी टी किंवा कुठलाही रेड लेबल टी. ही हॅज परचेस्ड रेड लेबल टी. म्हणजे टी आणि सब्जेक्ट यांच्यामधलं जे नातं आहे, रिलेशन आहे, ते आपल्याला वर्बमुळे कळालं की त्यानं त्या टी तो घेतलेला आहे म्हणजे पोटात घेतलेला आहे, इंटेक केलेला आहे, की त्यांनी परचेस केलाय, फक्त घरात आणलेला आहे. हे आपल्याला वर्बमुळे कळतं. मला वाटतं हे तुम्हाला वर्बची व्याख्या दिल्यामुळे आता कळलं असेल की सब्जेक्ट म्हणजे करता काय करतो ते आपल्याला वर्बमुळे कळतं. कोणती ऍक्शन करतो हे आपल्याला वर्बमुळे कळतं. किंवा तो नुसता आहे, ही इज अ प्रोफेसर, तर मग स्टेट ऑफ बिईंग फक्त ही इज अ प्रोफेसर, तो प्रोफेसर आहे. ती प्रोफेसर आहे, शी इज अ प्रोफेसर. म्हणजे फक्त इज मुळे आपल्याला कळलं की आहे. दॅट इज द मीनिंग ऑफ स्टेट्स ऑफ बिईंग. स्टेट ऑफ बिईंग, दॅट पर्टिक्युलर वर्ब गिव्स अस द नॉलेज अबाउट द स्टेट ऑफ बिईंग. म्हणजे बिईंग म्हणजे असण्याची क्रिया सुद्धा वर्बमुळे कळते. किंवा त्या कर्त्याने कुठली तरी ऍक्शन केली, परचेसिंगची केली किंवा चहा पिण्याची केली, हे आपल्याला त्या वर्ब या वर्डमुळे कळतं. दॅट इज कॉल्ड वर्ब. वर्ब इज ऑलवेज अ वर्ड विच डिस्क्राइब्स what subject has done. That's it. This is the definition of verb. Now we will see
there are so many types of verbs. I'm going to tell you about the types of parts of speech today. हॅलो बरेचसे मॅडम. मी तुम्हाला आज मॅडम एक मिनिट मी तुम्हाला आज बऱ्याच प्रकारचे म्हणजे व्हर्बचे पण टाइप्स सांगणार आहे, ऍडजेक्टिव्हचे पण टाइप्स सांगणार आहे आणि ऍडव्हर्बचे पण टाइप्स सांगणार आहे. बाकी तुम्हाला हे कळलेलं आहे, मी पुन्हा पुन्हा हॅलो सांगते आणि मॅडम, फिजिकल और मेंटल अकरन्सेस अँड स्टेट्स ऑफ बिंग त्याचा मराठीतून अर्थ सांगा. हा ओके, जस्ट अ मिनिट, जस्ट अ मिनिट. मी आता सांगितलंय त्यातला एक सांगितलेला आहे. सर मला जरा परत डेफिनेशन प्लीज. सर डेफिनेशन. येस. फिजिकल अँड काय पुढे त्याचं तिथे काय दिसतंय तुम्हाला? वर्ब्स कॅन इंडिकेट फिजिकल और मेंटल. फिजिकल और मेंटल. मेंटल है. येस. मेंटल है. फिजिकल ह्याचा अर्थ भौतिक. इथे भौतिक म्हणजे दृश्यमान असलेल्या गोष्टी त्या आपल्याला ऍक्शन म्हणजे फिजिकल ऍक्शन तरी कळतात. एखाद्या गोष्टी व्यक्तीने चहा परचेस केला ही फिजिकल ऍक्शन झाली. आणि मेंटल म्हणजे समजा त्याला नाही आवडत चहाच आहे आता आपण घेऊया, तर ही डज नॉट लाईक टी. तर ही जी लाइकिंग म्हणजे आवड असणे किंवा आवड नसणे, ही लाईक्स टी और ही डज नॉट लाईक टी. ही लाईक्स टी म्हटल्यानंतर लाईक हे जे व्हर्ब आहे की नाही ते मेंटल ऍक्शन दाखवतं. आणि फिजिकल म्हणजे त्यांनी परचेस केला, फक्त त्याला आवडो किंवा न आवडो त्यांनी फक्त परचेस केला. दॅट इज फिजिकल ऍक्शन. तोच गेला, त्याने पैसे दिले, त्यांनी पॅक विकत घेतला आणि तो घरी आला. तो म्हणजे कोण? तुषार. समजा आपण सब्जेक्ट घेतलाय आज तुषार म्हणून. तुषार नावाचा एक मुलगा, तो गेला, त्याने दुकानामध्ये ही वेंट टू द मार्केट, ही परचेस्ड society tea or some particular tea, and then he came back, he gave money and he came back. That is physical action. And mental action म्हणजे काय? त्यानं नंतर चहा घेतला का घरामध्ये आणल्यानंतर? तर नाही घेतला. मग का नाही घेतला? Why did not he take? Because he doesn't like tea. मग आता ही डज नॉट लाईक हा जो भाग आहे, डज नॉट लाईक, हे सगळं काय झालं? वर्बच आहे. किंवा ही लाईक्स, त्याने तरी सुद्धा चहा घेतला, म्हणजे तरी सुद्धा म्हणजे तो आणला आणि नंतर चहा घेतला. मग चहा घेतला हे काय झालं? ही मेंटल स्टेज नाहीये. चहा पिला त्याने, प्रत्यक्ष इंटेक केला, म्हणजे त्याने ती फिजिकल ऍक्शन केली, ती दिसते आपल्याला. पण त्याला आवडतं का नाही आवडत ही त्याची मेंटल ऍक्शन आहे. मग आवडतो का नाही त्याला विचारल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. मेंटल ऍक्शन आहे ना ती, त्याला आवडणे एखादी गोष्ट. एखादा चहा आहे किंवा कॉफी आहे, कॉफीमध्ये सुद्धा नेसकॅफे आवडते का ब्रू कॅफे आवडते, तर कुठली आवडते ते त्याचा तो माणूस ठरवतो. तर ती त्याची जी लाईक करणे किंवा डिसलाईक करणे ही जी ऍक्शन आहे, हा, लाईक करणे किंवा डिसलाईक करणे ही जी ऍक्शन आहे ती फिजिकली दिसत नाही आपल्याला, ती त्याच्या मनाला दिसते. मग तो जेव्हा म्हणतो की नाही मला ही कॉफी, मला चहा नकोच आहे, तुला मी आणून दिला, तो आईला म्हणेल त्याच्या मदरला की मी आणून दिला, बट आय डोंट वॉन्ट टी. आय विल नॉट टेक टी बिकॉज आय डू नॉट लाईक टी. आय हॅव टोल्ड यू मेनी टाइम्स दॅट आय डोंट लाईक टी, बट आय हॅव ब्रॉट इट बिकॉज यू टोल्ड मी टू ब्रिंग इट. या प्रत्येक वाक्यामध्ये वर्ब आहे का नाही? आहे. काही वेळेला फिजिकली त्यांनी काय केलं हे आपल्याला कळतं. आणि तो एकदा म्हणतोय की मला टी आवडत नाही, मी तुला सांगितलेलं आहे मला कॉफी आवडते, तू माझ्यासाठी वेगळी कॉफी तयार कर किंवा नको करू, पण मला टी आवडत नाही. हे जे आहे ना, ही मेंटल ऍक्शन आहे. आणि ऑकरन्सेस म्हणजे पुन्हा पुन्हा घडणे. ऑकरून म्हणजे घडणे, नुसतं हॅपन, एखादी गोष्ट हॅपन होणे. यु नो, ऑकरन्स म्हणजे घडणे एवढाच अर्थ आहे तिथे. ऑकर या हे पण वर्ब आहे आणि ह्या वर्ब पासून ऑकरन्स हे नाउन तयार झालेलं आहे, त्याला ईएनसी लागलेलं आहे. ऑकर म्हणजे घडणे, हॅपनिंग. तर कधी कधी ऍक्शन कधी कधी एखादी गोष्ट नुसती घडत राहते. असं जरी आपल्याला म्हणायचं असेल तरी देखील, आता फॉर एक्झाम्पल पाऊस पडतो, तर इथे ऑकरन्स ऑफ रेन, द रेन ऑकर्स अगेन अँड अगेन, इट रेन्स अगेन अँड अगेन, दॅट इज ऑकरन्स. ऑकर म्हणजे घडणे, पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट घडून येणे एवढाच, हॅपनिंग एवढा अर्थ आहे ऑकरन्सचा. ठीक आहे, आता पुढे जाऊया.
टाइप्स ऑफ वर्ब्स. मला वाटतं कळलंय सगळ्यांना, ज्यांनी प्रश्न विचारला त्यांना कळलाय का मराठी अर्थ? हो 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 मॅम हो. व्हेरी गुड, थँक्यू. आणि पुढचा तर मी सांगितलेलाच आहे अर्थ. आता आपण वर्बचे प्रकार पाहिजे सर याच्या आधी. सर नॉट ओके ओके. प्रोनाउन आपण जरा वेळ बाजूला ठेवूया सर. वर्बचे प्रकार घ्या. टाइप्स ऑफ वर्ब्स. हॅलो, टाइप्स ऑफ वर्ब दिलेच नाहीत म्हणून. येस 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 येस, करेक्ट करेक्ट, दिस वन. आता वर्बचे किती प्रकार आहेत तर ते आपल्याला आता घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये अगदी पहिले तुम्हाला मी 2 सांगितलेले आहेत. नॉट दिस सर, प्लीज डोंट टेक दिस. हे नाही का? सर, आय वॉन्ट द टाइप्स ऑफ वर्ब्स, नॉट दिस. तुम्ही दिलेत नाही मॅडम. हे असं कुठलं तरी मध्येच नाही सांगता येणार मला. नाही नाही, मी वर्बच्या नंतर टाकलेलं आहे. वर्बच्या हे- नंतर दिलंय, त्याच्यामध्ये ऑक्झिलिअरी वर्ब्स आहेत. हे नाही, हे सगळ्यात शेवटी दिलंय मी. हे शेवटी द्यायचंय आपल्याला. मी वर्बच्या खालोखाल डेफिनेशनच्या नंतर लगेच दिलेलं आहे, पाठवलेलं आहे. आणि Yes, तिथे ma'am. एरो करून हा yes. पण Yes, correct. This one. एक मिनिट, ह्याच्या थोडंसं पुढं. याच टेबलमध्ये लेफ्ट साईडला टायटल्स आहेत. वर्बचे जे प्रकार आहेत त्या प्रकाराचे टायटल आहे. आत्ता बरोबर आहे ते. ह्याच्यानंतर आत्ता आलं होतं तेच बरोबर आहे. ऑक्झिलिअरी हे ना? वर्ब्स, मेन वर्ब. हेच की. हा, हे करेक्ट. येस येस येस, करेक्ट करेक्ट करेक्ट. फर्स्ट इज ऍक्शन वर्ब. आय हॅव गिव्हन द एक्झाम्पल जस्ट नाऊ. परचेस करणे, एखादा म्हणजे टी किंवा कॉफी परचेस करणे ही ऍक्शन आहे. नंतर ती पिणे ही ऍक्शन आहे. स्लीप आहे. उदाहरणं बघा तुम्ही. एक्झाम्पल्स: स्लीप, वॉक, हेल्प, गो, डिलिव्हर. अनेक आहेत. हे हजारो वर्ब्स आहेत, ऍक्शन वर्ब्स, की त्यामध्ये फक्त फिजिकल ऍक्शन कळते. फिजिकल ऍक्शन म्हणजे प्रत्यक्ष त्या व्यक्तीने हाताने किंवा शरीराचा उपयोग करून कुठली ना कुठली ऍक्शन केलेली. स्लीप म्हणजे झोपणे सुद्धा आहे, वॉक आहे, चालणे आहे, हेल्प म्हणजे मदत करणे आहे, गो म्हणजे जाणे आहे, डिलिव्हर म्हणजे एखादी वस्तू घरी नेऊन पोहोचवणे, हा अर्थ डिलिव्हरचा आहे. दिस इज ऍक्शन. सर, टायटल मला पाहिजे. कसला? त्यानंतर 2 नंबरला जे दिसतंय ना आपल्याला, ते मोडल वर्ब आहे. मोडल वर्ब, MODAL. तिथे DEL झालंय. ते मी नेटवरनं घेतलंय. DEL जे दिसतंय तुम्हाला तिथे लिहा MODAL. वहीमध्ये लिहून मॅडम, घ्यायचंय तुम्ही. पीपीटी ऍक्शन दिसेल का? हा पिक्चर पूर्ण दिसेल का मॅडम तुम्हाला? PPT. माझ्याकडे फक्त ऍक्शन वर्ब मधलं, टायटल मधलं ON दिसतोय आणि BS दिसतोय खाली. ते थोडं मोडल स्मॉल करा ना. ऑक्झिलिअरी नाही, तुमच्या नाही मोबाईलला नाही असं थोडं झूम झालंय तो. तुमचं थोडं हे करा. बाकीच्यांना दिसतंय बहुतेक. सर्व विद्यार्थ्यांना दिसतंय नाही ना ना. पूर्ण? नाही नाही हो नाही. हो दिसतंय, दिसतंय. हो पूर्ण दिसतंय दिसतंय. सर. झूम बरोबर केले की दिसायला लागलाय. झूम मोठं केले की अगदीच 2 अक्षर दिसतात. एक मिनिट. झूम केल्यानंतर सुद्धा माझ्याकडे फक्त EL दिसतोय आणि शेवटचे S दिसतोय त्याच्या खालचं. टायटल मधलं बोलते मी, डाव्या बाजूला. ऍक्शनच्या आधी जे ते असं राहू दे का मग? ऍक्शनच्या नाही ना, जरा सरकून घ्या डावीकडे. हा, असं राहू दे. हे राहू दे. असं राहू दे. दिस इज असं करेक्ट. राहू दे का? हे असं राहू दे. ठीक आहे. ओके, नो आता प्रॉब्लेम. हे जे आहे ना, हा ठीक आहे, गुड, व्हेरी गुड. आता या ठिकाणी मोडल ऑक्झिलिअरी, तिथे स्पेलिंग MODAL पाहिजे. DAL. मॉडेल नाहीये हे. तिथे मॉडेल लिहिलं गेलेलं आहे. हे नेटवरनं घेतलेलं आहे मी, माझं नाहीये. MODAL. तर याच्यामध्ये काय असतं, याच्यामध्ये व्यक्तीचा मूड आपल्याला दिसतो. मूड. आणि मूड पासून तयार झालेलं जे वर्ब असतं ते मोडल वर्ब म्हणून त्याला मानलं जातं.
त्याला मोडल वर्ब म्हणतात. आणि परमिशन कधी कधी आपण त्यातनं सांगतो, कधी कधी पॉसिबिलिटी सांगतो. उदाहरणार्थ मे माईट, उदाहरणार्थ लिहून घ्या. मे माईट तिथे दिलेलेच आहेत, पण मी स्वतः सांगते अजून जास्त. मे माईट. स्क्रीन दिसेना सर फुल. हा, मग मी तेच म्हणते, मला अर्धवट दिसतंय, पण मला माहिती आहे, मी सांगते तुम्हाला ते मला जे दिसतंय. नक्की माहिती आहे. स्क्रीन अर्धीच दिसायला लागली मॅम. हा. आता पूर्ण दिसते. पूर्ण. हो दिसतंय. आता दिसते आहे. तर मे माईट, कॅन कुड, शुड वुड, मस्ट, ऑट टू, हे सगळे त्याला तर मोडल. मोडल तुम्ही एकदा तिथला उच्चार पण बघा, नेटवर आपल्याला मिळतो गुगलवर. तो उच्चार पहा, मोडल. मोडल असा उच्चार आहे. तर हा मी अनेक वर्ष शिकवलेला आहे. तर हे सगळे 8 कंपल्सरी, कमीत कमी 8, देर आर 8 मोडल वर्ब्स. आता मी सांगितले ते सगळे त्याच्यामध्ये आहेत. कॅन, कुड, मे, माईट, मस्ट, ऑट टू, शुड अँड वुड. आणि त्याचे स्वतःचे त्याचे जे काय वैशिष्ट्य आहे, मराठीमध्ये त्याचे जे मिनिंग्स आहेत त्यामध्ये शेड्स आहेत, म्हणजे छटा आहेत. आणि इंग्लिशमध्ये मात्र या सगळ्यांच्या नंतर OFE, दॅट इज V1 टाकला तर तुमचं वाक्य करेक्ट असतं. यानंतर V1 हे लिहून घ्या. यानंतर मोडल नंतर जर तुम्ही V1 टाकला, लिहिला, तर तुमचं वाक्य बरोबर असतं. यू शुड नॉट परचेस सोसायटी टी, यू शुड परचेस रेड लेबल टी. यू शुड नॉट आणि यू शुड परचेस रेड लेबल टी असं जर आपल्याला कोणी सांगितलं, तर त्याने हे घ्यायला नको, तू तो दुसरा प्रकार टीचा घ्यायला पाहिजे, टी पावडरचा, असा त्याचा अर्थ होईल. प्रत्येकाच्या बरोबर नॉट पण येऊ शकतो आणि त्याच्यानंतर OFE V1 येऊ शकतं. हे कमीत कमी सांगते, बाकी ते आता भरभर आपण आता फोकस पूर्ण केलेलं नाहीये. मला फक्त तुम्हाला टाईप सांगायचे त्याचे, ठीक आहे. त्यानंतर ट्रान्झिटिव्ह वर्ब. ट्रान्झिटिव्ह वर्ब मध्ये काय आहे? ट्रान्झिटिव्ह याचा अर्थ काय? सकर्मक क्रियापद. लिहून घ्या मराठीत ज्यांना पाहिजे त्यांनी. सकर्मक क्रियापद. ही जी सकर्मक क्रियापद असतात त्याच्यामध्ये कर्म असतं. म्हणजे असं वर्ब, द टाइप ऑफ वर्ब विच टेक्स ऑब्जेक्ट इज कॉल्ड ट्रान्झिटिव्ह. ज्याच्या बरोबर ऑब्जेक्ट असतं वाक्यामध्ये, ते जे वर्ब असतं त्या वर्बला ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणतात. उदाहरणार्थ, ही गॉट अ डिग्री येस्टरडे. ही गॉट अ डिग्री येस्टरडे. हे वाक्य लिहा आणि गॉटला अंडरलाईन करा. डिग्रीलाही करा. डिग्रीच्या खाली ऑब्जेक्ट लिहा. डिग्रीच्या खाली ऑब्जेक्ट. दिस इज ऑब्जेक्ट. मॅडम सेंटेन्स रिपीट करा ना. ही गॉट अ डिग्री येस्टरडे. कुठली डिग्री? तर ती कुठली पण असेल, BA असेल, नाहीतर PhD असेल. ही गॉट ए डिग्री येस्टरडे. एवढंच मी थोडक्यात छोटं वाक्य केलंय. ही गॉट अ PhD डिग्री येस्टरडे असंही म्हणता येईल, पण PhD ची आता इथे गरज नाही आपल्याला. डिग्री महत्वाचं आहे, कारण डिग्री काय आहे? ऑब्जेक्ट आहे. आणि सब्जेक्ट कोण आहे? ही आहे. मॉडेलचं एक्झाम्पल आहे का मॅम? ट्रान्झिटिव्हचं इतका वेळ मी मॉडेल सांगितले की पुष्कळ 8 प्रकार आहेत, पुष्कळ मी बोलले त्याच्यावर. ट्रान्झिटिव्ह चालला आता. ट्रान्झिटिव्ह. ट्रान्झे नाही, ट्रान्झिटिव्ह. ट्रान्झी SI स्पेलिंग पहा. ट्रान्झिटिव्ह म्हणजे काय? तर सकर्मक क्रियापद, ज्याच्या बरोबर असे वर्ब की ज्याच्या बरोबर कर्म असतं. मराठीमध्ये असे वर्ब ज्याच्या बरोबर कर्म असतं. आणि फॉर एक्झाम्पल, ही गॉट अ डिग्री येस्टरडे. आता हा जो गॉट आहे त्याच्या खाली V2 लिहा. V2. आता हे जे वाक्य आहे ना, ते वाक्य जर आपण ही गॉट म्हणून थांबलो समजा, नुसतं ही गॉट फुल स्टॉप, तर वाक्याचा काही अर्थ कळत नाही. पण ऑब्जेक्ट मिळालं डिग्री,
तर मग अच्छा त्याला डिग्री मिळाली असा अर्थ मिळाला आपल्याला की नाही. म्हणजे मग ऑब्जेक्ट घेऊन गॉट हे वर्ब आलेलं आहे. म्हणजे असं वर्ब की ज्याच्याबरोबर कर्म आलेलं आहे. दुसरं एखादं वाक्य घ्या. रामा किल्ड रावणा. रामा किल्ड रावणा. सब्जेक्ट कोणता आहे? रामा. राम. राम राम ऍक्च्युअली राम किल्ड रावणा. तर मग रामाने रावणाला मारले. मग नुसतंच राम किल्ड आणि फुल स्टॉप असं जर आपण दिलं तर त्याच्यामुळे काही कळत नाही. त्याने कुणाला तरी मारलं एवढं कळतं. पण कोणाला? तर तो ऑब्जेक्ट काय आहे? ऑब्जेक्ट काय आहे? रावण. रामा करणारी कृती करणारी व्यक्ती कोण आहे? सब्जेक्ट आहे म्हणजे राम आहे. राम किल्ड रावण. कळतंय? मॅम किल्ड मग वर्ब झालं ना मॅडम? येस, त्याला ईडी लावलाय. त्या किल्डच्या खाली व्ही टू लिहा. मॅडम ईडी किंवा पास्ट मध्ये सांगितलं तर V2 लिहायचं का? हो, ओके, पास्ट थँक्यू. टेन्स आहे तो, सिम्पल पास्ट आहे. तुम्ही व्ही टू लिहा किंवा पण मुळात तो व्ही आहे का नाही हे तुम्हाला माहिती पाहिजे. धिस इज व्ही. किल्ड. राम किल्ड रावणा. रावणा काय आहे? ऑब्जेक्ट आहे. त्याच्या खाली लिहा. रावणा ऑब्जेक्ट आहे. राम सब्जेक्ट आहे. ठीक आहे. राम इज सब्जेक्ट आणि त्याच्या खाली खाली लिहा. रामच्या खाली सब्जेक्ट लिहा. ऑब्जेक्टच्या खाली रावणा जिथे आहे तिथे ऑब्जेक्ट लिहा आणि किल्डच्या जागी त्याच्या खाली व्ही लिहा. V1 तो V1 आहे का V2 आहे? V2 आहे. तर ट्रान्झिटिव्हची मी 2 वाक्य तुम्हाला दिलेली आहेत. असं कोणतंही वर्ब जगातलं की ज्याच्याबरोबर ऑब्जेक्ट असतं. आणि कधी कधी वर्ब नेक्स्ट साठी चाललोय आपण. कधी कधी वर्ब बरोबर ऑब्जेक्ट येत नाही. ते लिहा आता नवीन नेक्स्ट पॉइंट. कधी कधी वर्ब बरोबर ऑब्जेक्ट येत नाही. समटाइम्स वर्ब डझंट टेक द ऑब्जेक्ट विथ इट. समटाइम्स वर्ब डझंट टेक द ऑब्जेक्ट विथ इट. फॉर एक्झाम्पल, आता असं जर असेल ना तर त्याला काय म्हणायचं? ट्रान्झिटिव्ह म्हणणार का इंट्रान्झिटिव्ह? इंट्रान्झिटिव्ह. इंट्रान्झिटिव्ह. कारण का तर त्याने ऑब्जेक्ट त्या वर्बने असं वर्ब आहे की त्याने आपल्या बरोबर ऑब्जेक्ट घेतलेलं नाही. आणि एक्झाम्पल्स बघा एकदम यावर लिहिलेली इंट्रान्झिटिव्ह साठी. आपण वॉक त्यातलं घेऊया पण आता वाचून घ्या फक्त. वॉक, कफ म्हणजे खोकणे. वॉक म्हणजे चालणे. कफ म्हणजे खोकणे. प्ले म्हणजे खेळणे. रन म्हणजे पळणे. ऍग्री म्हणजे दुसऱ्याबरोबर सहमत होणे. सहमत होणे. आणि क्राय म्हणजे रडणे. आता ही सगळी जी वर्ब्स आहेत ना या सगळ्यांच्या नंतर ऑब्जेक्टची गरज नसते. त्यामुळे ते ऑब्जेक्ट येतच नाही किंवा ते वर्ब ऑब्जेक्टला घेऊन त्या वाक्यात येत नाही. असे जे वर्ब्स असतात त्या वर्बला इंट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणतात. नीट लक्षात घ्या कारण तुम्हाला विचारू शकतात की विच इज द इंट्रान्झिटिव्ह वर्ब इन फॉलोइंग सेंटेन्स असं तुम्हाला विचारू शकतात. तर इंट्रान्झिटिव्ह मध्ये आपला त्याची युक्ती काय आहे की ऑब्जेक्ट आहे की नाही बघायचं. ऑब्जेक्ट असेल तर ट्रान्झिटिव्ह वर्ब, ऑब्जेक्ट नसेल तर इंट्रान्झिटिव्ह वर्ब. मॅम एक्झाम्पल सांगा ना याचा. हा, एक्झाम्पल आता वॉक वरनं तयार करा ना तुम्ही. ही वॉक्स एव्हरीडे. वाक्य लिहा. शी इज ही वॉकिंग. वॉक. बर्ड्स फ्लाय. तुम्ही ए नका घेऊ. शी इज ए वॉकिंग नाही, शी इज वॉकिंग घ्या तुम्ही. लिहा सीमा इज वॉकिंग राईट नाव. सीमा इज वॉकिंग राईट नाव म्हणजे ऍट दिस मोमेंट ती काय करते? वॉकिंग करते आहे. तर इथे ऑब्जेक्ट आहे का? राईट नाव हे ऑब्जेक्ट आहे का? तर नाहीये. कफ्सचं करायचं असेल वाक्य तर तुम्ही काय करू शकता? ही कफ्स एस लावा त्याला. ही कफ्स एव्हरीडे. त्याला खोकला येतो. आता तो येतोसाठी ही कम्स कफ वगैरे असं कम नाही येतं. कफ हे डायरेक्ट वर्ब आहे आणि त्याच्यानंतर एव्हरीडे म्हटलंय आपण. त्याच्यानंतर रावणा किंवा मगाचं आपण वाक्य घेतलं तसं परचेस नंतर टी वगैरे असं काही येत नाहीये.
म्हणजे तुम्हाला कळेल की हे ऑब्जेक्ट नाहीये. प्ले आहे, ही इज प्लेइंग. छोटी छोटी वाक्य तयार करा म्हणजे चुकत नाहीत. माझी ती एक ट्रिक असते शिकवताना. मी छोटी वाक्य करून सांगते. त्याचं कारण काय, मोठी वाक्य मला करता येतील, सांगताही येतील, पण तुमचं लक्ष डायव्हर्ट होईल इतर वर्ड्सकडे. आपल्याला पॉइंट काय आहे आपला, ही इज प्लेइंग राईट नाऊ या क्षणी. आता तर प्रत्येक वेळेला आयएनजी पाहिजे असं काही नाही. ही प्लेज एव्हरीडे. आणि ही प्लेज विथ अ बॉल असं जरी म्हटलं तरी त्यावेळेला पहा, बॉल हे ऑब्जेक्ट आहे का, तर नाही आहे. आपण मध्ये नाही आहे, कारण विथ घातलंय ना मध्ये. ही प्लेस विथ ए बॉल. विथ आहे ते प्रिपोजिशन आलं तिथे मध्ये, आणि त्यामुळे बॉल हे जरी वाटतं आपल्याला ते ऑब्जेक्ट आहे, पण ते ऑब्जेक्ट नाहीये. ही प्लेस विथ अ बॉल एव्हरी डे. ही रन्स. ही हॅलो मॅम. एग्रीज. हा मॅम, बोला. जर तिथं वाक्य असेल ही प्लेज बॉल किंवा ही प्लेज क्रिकेट, तर तिथं ऑब्जेक्ट येतं ना? आहे ना, बरोबर आहे. म्हणजे प्ले हे Why? वर्ब, याचा अर्थ असा झाला की इथे प्ले हे वर्ब दोन्ही आहे बरं का. प्ले हे वर्ब दोन्ही पण आहे, ट्रान्झिटिव्ह पण आहे आणि इनट्रान्झिटिव्ह पण आहे. म्हणजे प्ले इथं हे जर वर्ब. समजा प्रिपोजिशन मध्ये असेल तर ते ऑब्जेक्ट नाही पकडायचं, ते इंट्रान्झिटिव्ह सेंटेन्स होईल. आणि डिरेक्टली Correct. ही प्लेज बॉल असेल तर ते ट्रान्झिटिव्ह सेंटेन्स वर्ब. हो. ही प्लेस क्रिकेट, नॉट बॉल. ही प्लेस विथ अ बॉल. बॉल ही खेळणं प्लेज असं कधी म्हणत नाही आपण. ही प्लेस क्रिकेट म्हणतो आपण. ही प्लेस क्रिकेट आलं ना, तर मध्ये कुठे विथ काही नाहीये, विथ वगैरे नाहीये. त्याच्यामुळे ते काय आलं, ते फक्त इंट्रान्झिटिव्ह. ऑब्जेक्ट आलं क्रिकेट. आणि क्रिकेट जर ऑब्जेक्ट तिथं आलं असेल तर ते ट्रान्झिटिव्ह झालं प्ले. ओके. म्हणजे हा जर प्रिपोजिशन असेल तर ते इंट्रान्झिटिव्ह मध्ये जाईल. येस. ओके मॅम. सगळ्यांना समजलंय का Okay. बघा, सगळ्यांना समजलंय का. तिथे जर प्रिपोजिशन आलं असेल तर मग ते इंट्रान्झिटिव्ह वर्ब मानलं जाईल प्ले. किंवा तुम्ही आता प्लेचं उदाहरणच तिथं कधी देऊ नका मुलांना शिकवताना वगैरे पुढे मागे सुद्धा. कारण का, तर ते त्यांनी इंट्रान्झिटिव्ह ट्रान्झिटिव्ह दोन्ही असलेलं प्ले हे वर्ब तिथं टाकलेलं आहे. आपण फक्त वॉक घ्या, रन घ्या, कफ बरोबर आहे, ऍग्री पण बरोबर आहे. ही ऍग्री, ही और शी ऍग्रीज विथ मी. ऍग्रीचं वाक्य नेहमी चुकतात. मोठे मोठे लोक बोलताना ऍग्रीची वाक्य चुकतात. ही ऍग्रीज विथ मी एव्हरी डे. मॅडम, जर आपण असं सांगितलं तर ट्रान्झिटिव्हला ऑब्जेक्ट आहे आणि इनट्रान्झिटिव्हला ऑब्जेक्ट नाही. त्या नावातच आहे ना, सकर्मक आणि अकर्मक. टायटलच बघा की तुम्ही, मराठी मधलं टायटल. ट्रान्झिटिव्हला सकर्मक म्हणतो आपण, ते लिहून घ्या तुम्ही. आणि इनट्रान्झिटिव्ह म्हणजे अकर्मक. बरोबर, तुम्ही म्हणता तोच अर्थ आहे. ट्रान्झिटिव्ह म्हणजे ऑब्जेक्ट आहे आणि इनट्रान्झिटिव्ह म्हणजे ऑब्जेक्ट नाही. नीट लक्षात घ्या, कुणाला काही शंका ठेवू नका मनात, विचारून घ्या आत्ताच. अजून टाईप्स आहेत वर्बचे. वर्बचेच टाईप्स आहेत अजून. आपल्याला आज वर्ब आणि ऍडजेक्टिव्ह आणि ऍडवर्ब सगळ्याचे टाईप्स घ्यायचे. फक्त टाईप्स घेणार आहे मी आज. आणि क्राय सुद्धा पहा. क्राय, एक चाइल्ड आहे, छोटं मूल आहे, ते सतत रडतं असं आपल्याला म्हणायचं. धिस चाइल्ड क्राईज ऑलवेज असं वाक्य लिहा. धिस चाइल्ड क्राईज, CRIES, क्राईज ऑलवेज. आता मी ऑलवेज म्हणलं, एस लावायचं शेवटी, फुल स्टॉप. तर इथे तुम्हाला क्राय नंतर रडणे म्हणजे कशाच्या बरोबर रडणे असा अर्थच नाहीये. त्यामुळे तिथे ऑब्जेक्टच नाही, आणि ऑब्जेक्ट नाही तर मग आपोआपच त्याला म्हणायचं इनट्रान्झिटिव्ह वर्ब आहे क्राय हे. तुम्ही प्ले लिहू नका तुमच्या वहीमध्ये लिहिताना. प्ले असतं कधी कधी म्हणून त्यांनी दिलेलं आहे, पण तुम्ही शक्यतो लिहूच नका, म्हणजे काही प्रश्नच नाही आहेत तिथे. समजलं सगळ्यांना? I hope you have understood. Next, phrasal verb. There are some verbs which combine with other words also, mainly with prepositions. There are some verbs which come with
प्रेपोजिशन्स आणि त्या 2 वर्ड्सचा मिळून एक वर्ब तयार झालेलं असतं. आणि ते जे प्रेपोजिशन आहे ते जर त्याच्याबरोबर आलं नाही तर त्याचा वेगळाच कुठला तरी प्रेपोजिशन आलं तर त्याचा अर्थ बदलतो. त्यामुळे फ्रेझल वर्ब याच्याकडे वेगळं आपल्याला लक्ष द्यावं लागतं. आणि याच्या लिस्ट आपल्याला पाल अँड सुरीच्या पुस्तकामध्ये किंवा याची ही लिस्ट तुम्हाला मिळेल फ्रेझल वर्बची. मला माहिती असलेली नक्की आहे ती नेसफिल्ड्स इंग्लिश ग्रामर, त्यामध्ये हे फ्रेझल वर्बची लिस्ट दिलेली आहे. किंवा तुम्हाला नेटवर पण मिळेल. तुम्ही जर फ्रेझल वर्ब म्हणून टाकलं तर अनेक मिळतील. इथे आहेत ते आहेतच, पण मी शिवाय सांगून ठेवते फ्रेझल वर्ब्स तुम्हाला नेटवर पण मिळतील. एक कमीत कमी 20-25 तुमच्याजवळ असले पाहिजेत. आणि अर्थ त्याचा समजून घेण्यासाठी मी सांगते की असं वर्ब की ज्याच्याबरोबर एखादं प्रेपोजिशन येतं आणि ते त्याच्याबरोबर फिक्स असतं. म्हणजे हे लक्षात घ्या. उदाहरणार्थ मी माझ्या बाजूने सांगते, तिथली उदाहरणं राहू देत, मी सांगते. लुक ॲट, लिहून घ्या. लुक ॲट, टू लुक ॲट आणि त्याच्या खाली लिहा टू लुक आफ्टर. लुक ॲट आणि त्याच्या खाली टू लुक आफ्टर. आता आफ्टर आणि ॲट मध्ये काय फरक आहे याच्याकडे आपण पाहत नाहीये. वर्ब जे लुक आहे त्याच्यानंतर ॲट येतो तर च्याकडे पाहणे असा अर्थ येतो की नाही. अमुक एका दुसऱ्या व्यक्तीकडे किंवा काय नजारा, पर्वताकडे पाहणे. ॲट म्हणजे च्याकडे पाहणे, कडे आलं इथे मराठी. आणि ज्या वेळेला लुक आफ्टर म्हणतो आपण, लुक नंतर जर आफ्टर आलं तर त्याचा अर्थ एकदम वेगळा आहे. काळजी घेणे, म्हणजे आपल्या आई वडिलांची काळजी घ्यायला पाहिजे असं वाक्य आपल्याला म्हणायचंय. तर वाक्य कसं येईल? वी शुड लुक आफ्टर आवर पेरेंट्स इन देअर ओल्ड एज. वी शुड लुक आफ्टर आवर पेरेंट्स इन देअर ओल्ड एज. मग लुक नंतर आफ्टर आलाय त्याला अंडरलाईन करा. आणि लुक आफ्टर हे दोन्ही मिळून काय झालं? एक फ्रेझल वर्ब झालं. लुक आफ्टर मिळून एक फ्रेझल वर्ब झालं. आणि लुक ॲट जेव्हा मी म्हणते तेव्हा ते पण फ्रेझल वर्बच आहे, पण त्याचे दोन्हीचे अर्थ वेगळे वेगळे आहेत. मूळ वर्ब काय आहे? लुक आहे फक्त. आणि लुक म्हणजे सुद्धा पाहणेच आहे अर्थ, पण लुक ॲट म्हणजे च्याकडे पाहणे, च्या दिशेने पाहणे. आणि लुक आफ्टर म्हणजे एकदम काही त्याच्यात पाहणे हा भागच नाहीये. पाहणे, डोळ्यांनी पाहणे हा अर्थ नाहीये. लुक आफ्टर म्हणजे ची काळजी घेणे असा अर्थ आहे. फ्रेज, ती फ्रेज आहे. आणि ती फ्रेज कशातून तयार झाली? तर एक वर्ब आणि एक प्रेपोजिशन या दोन्हीचं कॉम्बिनेशन होऊन मग ती एक फ्रेज, वर्बल फ्रेज तयार झाली आणि त्याला आपण फ्रेझल वर्ब म्हणतो. आय थिंक यू हॅव अंडरस्टूड. मी लुक आफ्टर मराठीत काय म्हणतात मॅम? फ्रेझल वर्ब. हे बघ, फ्रेजचा अर्थ काय आहे माहितीये का? द कॉम्बिनेशन ऑफ 2 or 3 वर्ड्स. एक वर्ब असेल, एकच वर्ड असेल तर त्याला कोणी फ्रेज म्हणू नाही शकत. ओके. जेव्हा 2 किंवा 3 वर्ड्स एकत्र येतात आणि तो समूह असतो तसाचा तसा वाक्यामध्ये फिरतो, वाक्यामध्ये अपिअर होतो, अशा वेळेला त्याला फ्रेज म्हणतात. फॉर एक्झाम्पल, इन द मॉर्निंग, इन द इव्हिनिंग, ॲट नाईट, हे असेचे असेच सगळीकडे जातात वाक्यात. किंवा आत्ताचं मी सांगितलेलं लुक ॲट, लुक आफ्टर, एवढे सगळे फ्रेजेस आहेत या. आणि जेव्हा वर्ब पासून म्हणजे अशी फ्रेज की ज्याच्यामध्ये वर्ब इन्क्लुडेड आहे त्याला फ्रेझल वर्ब म्हणायचं. नाही, वर्ब नाहीये. इन द मॉर्निंग मध्ये वर्ब दिसतोय का तुम्हाला? इन द मॉर्निंग एवढाच भाग फक्त विचारात घेतला तर इथे वर्ब आहे का? नाही. त्यामुळे ती काय आहे? मग ती फ्रेज आहे पण ती वर्ब नाहीये. म्हणजेच ती फ्रेझल वर्ब आहे का? तर नाही. वर्ब दिसलं आणि शिवाय कॉम्बिनेशन त्याचं कोणाबरोबर किंवा त्याचे 3-4, कधी कधी 3 वगैरे 3 पण फ्रेजेस तुम्हाला कमी वेळेला मिळतील, पण मिळू शकतात. तरी त्या सुद्धा असं पाहायचं की फ्रेज म्हणजे काय? 2 किंवा 3 वर्ड्स एकत्र आलेले असतील आणि ते सगळ्याचं मिळून एकच कॉम्बिनेशन जेव्हा असतं तेव्हा त्याला फ्रेज म्हणतात. हे लक्षात ठेवा कायम. आणि मग त्या अमुक एका फ्रेजमध्ये
जेव्हा व्हर्ब दिसतं तुम्हाला तेव्हा त्याला आपण फ्रेझल व्हर्ब म्हणायचं असतं. इन द मॉर्निंग, इन द इव्हिनिंग, ऍट नाईट हे सगळे फ्रेजेस आहेत पण व्हर्ब आहे का त्याच्यात नाहीये, त्यामुळे तिथे ते नुसतंच फ्रेज म्हणायचं. दिस इज द डिफरन्स बिटवीन फ्रेज अँड वर्ब. त्याला मराठीमध्ये असं काही नाहीये वर्ड खरं तर. फ्रेज म्हणजे असं समूह, वर्ड्सचा समूह वगैरे म्हणता येईल. संज्ञांचा समूह, अक्षरांचा समूह म्हणजे वर्ड असतो आणि वर्ड्सचा समूह असेल तर त्याला फ्रेज. शक्य क्रियापदे म्हणू शकतो का मॅम आपण? शक्य क्रियापदे नाही शक्य क्रियापदे नाही, त्याचा काही संबंध नाही. तुम्ही आपण नेक्स्ट फ्रेझल समजलंय. मला फक्त इथे काय सांगायचं होतं मेन, की फ्रेज मध्ये आणि फ्रेझल व्हर्ब मध्ये फरक आहे. फ्रेज म्हणजे मुळात काय सांगितलं मी, 2 किंवा 3 वर्ड्स एकत्र येतात आणि तसेच्या तसे वाक्यामध्ये जातात एकत्र. म्हणजे 3 मित्र किंवा 3 मैत्रिणी आहेत, त्या सगळीकडे तशाच द मॉर्निंग, इन ए मॉर्निंग नाही येऊ शकत किंवा इनच्या जागी ऑन ए मॉर्निंग नाही येऊ शकत. त्याच 3 मुली एकत्र वाक्यामध्ये फिरतात किंवा नाही फिरत. आल्या तर ते सगळे एकत्र येणार. दॅट इज कॉल्ड फ्रेज. आणि त्या इन द मॉर्निंग मध्ये तर तुम्हाला व्हर्ब दिसलं तर त्याला फ्रेझल व्हर्ब म्हणायचं, असं मी आता सांगते मगापासून. ठीक आहे. आता पुढे ऑक्झिलिअरी वर्ब, ते शक्य वगैरे काय काढून टाका, फ्रेजचा अर्थ शक्य असं होत नाही. पुढे ऑक्झिलिअरी वर्ब बरं का, आणि पहिलं जे आपलं ऍक्शन वर्ब आहे, हे दोन्ही मी एकत्र सांगितलेले आहेत तुम्हाला ऑलरेडी. ऑक्झिलिअरी वर्ब्स मध्ये मी तुम्हाला आधी सांगितलं, पुन्हा लिहून घ्या. टू डू मुख्य ऑक्झिलिअरी वर्ब्स कोणती, तर डू, टू नको, डू, डीड, नंतर टू बीची रूपे, एम इज आर, त्याच्या खालच्या लाईनवर टू बीची रूपे एम इज आर, वॉज वेअर, विल बी, शॅल बी. नुसता विल आणि शॅल आणि विल बी, शॅल बी. बीन पण आहे, BEEN, BEEN आणि बीइंग, हे सगळं सांगितलेलं आहे. पुन्हा फक्त मी आठवण करून देते, मी लगेच पुढे जाणार आहे. ऑक्झिलिअरी व्हर्ब म्हणजे हेल्पिंग व्हर्ब. ऑक्झिलिअरी व्हर्ब आणि मेन व्हर्ब हे दोन्ही प्रकारची वर्ब एकाच वाक्यात येतात, बरेचदा येतात. उदाहरणार्थ, ही डिड नॉट गेट डिग्री येस्टरडे. ही डिड नॉट गेट डिग्री येस्टरडे. इथे डिड पण आला आणि गेट पण आला, दोन्हीला अंडरलाईन करा. डिड आणि गेटला अंडरलाईन करा. आणि ते ऑक्झिलिअरी व्हर्ब कुठला यातला एक आणि एक मेन वर्ब. एक ऑक्झिलिअरी आणि एक मेन वर्ब आहे. Yes, did is हा, auxiliary verb and main verb is get. करेक्ट. हा दोन्हीलाही अंडरलाईन करा आणि त्याच्या खाली लिहून टाका. ऑक्झिलिअरीच्या खाली, डीडच्या खाली ऑक्झिलिअरी लिहा, तुमच्या माहितीसाठी लिहायचंय. आणि गेटच्या खाली तुम्ही ऍक्शन वर्ब लिहायचे, म्हणजे मेन वर्ब म्हणतो आम्ही त्याला, ऑक्झिलिअरी आणि मेन वर्ब. ऍक्शन कळली ना, गेट मिळणे ही ऍक्शन आहे, मिळणे किंवा न मिळणे ही ऍक्शन आहे. नॉट हा नंतर आलाय, पण मुळात ते जे वर्ब आहे ते गेट आहे. गेटमध्ये आपल्याला कळतं की काहीतरी ऍक्शन दिसते ह्याच्या गेटमध्ये, गेटच्या अर्थामध्ये, त्यामुळे ते ऍक्शन वर्ब त्याला म्हणू शकता तुम्ही, मेन वर्ब पण म्हणू शकता. त्यानंतर इथे जे दिलेलं आहे ते स्टॅटिव्ह वर्ब. आता इथे फक्त त्याचा अर्थ असा आहे की स्टेट म्हणजे स्थिती सांगणारी वर्ब्स, स्टेटिव्ह. ऑक्झिलिअरीचा मराठी अर्थ सहाय्यक क्रियापदे, त्यांना पाहिजे त्याने लिहा. त्याचा इंग्लिश अर्थ हेल्पिंग वर्ब पण आहे, हेल्पिंग वर्ब. आणि याच्यातले जे एक्झाम्पल्स दिलेत स्टेटिव्ह साठी ते पहा. मेंटल ऍक्शन्स, तुम्ही मगाशी प्रश्न विचारला होता कोणीतरी की फिजिकल ऍक्शन आणि मेंटल ऍक्शन, तर इथे मेंटल ऍक्शन कोणत्या कोणत्या असू शकतात त्याचे उदाहरण आहेत. स्मेल, हेट, लव, थिंक, लाईक. म्हणजे ती व्यक्ती हे काहीही यातलं करते मनातल्या मनात, पण
बाहेर ऍक्शन तुम्हाला दिसेल का त्या व्यक्तीची? तर नाही दिसणार. ऍक्शन दिसत नाही, म्हणजे जाणे, बाहेर जाणे, तो टी आणणे कुठला तरी किंवा कॉफी आणणे, कॉफी पावडर विकत घेऊन येणे घरी, ही ऍक्शन आहे. उदाहरण आपण जे घेतलंय तेच मी घेते. तर किंवा डिग्री हातात घेणे, हे पण ऍक्शन आहे, बरोबर? मॅडम तर ती ऍक्शन इथे दिसत नाही, इथे मेंटल ऍक्शन आहे, ती आतल्या आत आहे, Ma'am, मनातल्या मनात. screen is not उदाहरणार्थ थिंक visible. आहे, लव आहे. Yeah. ओके, थिंक आहे, लव आहे, लाईक. मगाशी मी चहाबद्दल पण सांगितलं की त्याला तो चहा आवडत नाही, तर आवडतो का नाही आवडत हे त्याच्या मनाच्या आत आहे, आपल्याला नाही दिसत बाहेरनं की त्याला ती आवडते की नाही. तो बोलेल तेव्हा कळेल, मग तो बोलला पाहिजे, मग बोलला की लगेच त्याला आपण म्हणणार ऍक्शन वर्ब. ही टोल्ड मी दॅट ही डज नॉट लाईक टी. टोल्ड काय झालं? ऍक्शन वर्ब झालं. आणि ही डज नॉट लाईक हे वाक्य म्हणजे इथे स्टॅटिव्ह वर्ब आलं ते. किंवा नुसतं असणे, टू बी पण येतो त्याच्यामध्ये, टू बी, टू एक्झिस्ट हे पण लिहा. स्टॅटिव्ह मध्ये टू बी लिहा आणि टू एक्झिस्ट म्हणजे अस्तित्वात असणे. म्हणजे ॲमिजार, नुसतं ॲमिजार जी वाक्य आहेत, ॲम इज आरची वाक्ये, जी आपण काल परवा मध्यंतरी प्रेझेंट, सिम्पल प्रेझेंटच्या वेळेला पण लिहिलंय तिथे ॲमिजारची वाक्ये, ती पण इथे येतील, फक्त तेवढीच येतील. आणि डू आणि डसची वाक्य मात्र ऍक्शन मध्ये जातील. नेक्स्ट, याच्यामध्ये नेक्स्ट म्हणजे तुमच्यासाठी नाही, स्टुडंटसाठी. रेग्युलर वर्ब्स आणि इरेग्युलर वर्ब्स या दोन्हीचा एकत्र अभ्यास करा. आता माहिती आहे तुम्हाला, आय नो यू यूज बोथ टाइप्स ऑफ वर्ब्स. रेग्युलर वर्ब्स बोथ आर कनेक्टेड विथ द स्पेलिंग्स ऑफ द वर्ब्स. अशी वर्ब्स की ज्याच्यामध्ये डी किंवा ईडी लागतो, डी किंवा ईडी लागतो. डी किंवा ईडी लागत असेल तर त्याला आपण, एक ब्लॉक येतोय सर कुठला तरी, कॅन आय राईट? नो. एक ब्लॉक Yes, येतोय, madam. येतोय ना तुम्हाला पण? Yes, madam. Yes, madam. हो मॅडम. तर हा, मी आता असं सांगत होते की ज्या वेळेला ईडी लागतो किंवा आयईडी लागतो किंवा नुसता डी लागतो, अशा वेळेला त्या व्हर्बला रेग्युलर वर्ब म्हणतात. द वर्ब विच टेक्स फॉर V2 and V3 which takes D or ED, D or ED or IED. इथे क्राईड आहे पहा, हेल्प्ड आहे. एक्झाम्पल्स पहा, ईडी ईडी लागलेत सगळीकडे एक्झाम्पल मध्ये. तर शेवटचं आपल्याला टॉक दिसतंय, टॉक्ड, ईडी. हेल्प्ड, क्राईड, बेग्ड, स्मेल्ड अँड टॉक्ड, सगळ्याच्या मागे ईडी ईडी आहे. आणि त्यामुळे ही सगळी वर्ब्स आहेत, ही 2 नंबरची, म्हणजे V2 पण आहेत आणि V3 पण आहेत. फक्त V3 आलेलं असेल ते वर्ब, तर त्याच्या आधी हॅवची रूपे दिसणार आहेत आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये. ती जर असतील तर ही सगळी वर्ब्स 3 नंबरवर आहेत असं आपण समजायचं, V3 आहेत म्हणून. आणि ज्या वेळेला हॅवची रूपं आधी नाही आहेत, समजा ही हेल्प द प्रिन्सिपल असं जर वाक्य असेल तर त्याने प्रिन्सिपलना मदत केली, म्हणजे मग इथे ही हेल्प नंतर मी या वाक्यात मी हॅवचं रूप घेतलेलं नाही, त्याचा अर्थ हा V2 आहे. ही हेल्प द प्रिन्सिपल फॉर टेकिंग द डिसिजन, असं काहीतरी वाक्य आहे समजा. फॉर टेकिंग द डिसिजन ही फ्रेज आहे, पण ही हेल्प द प्रिन्सिपल हे एकदम छोटेसं वाक्य जर केलं ना, तर त्याच्या वेळेला आपल्याला पटकन लक्ष आपलं हेल्पकडे जातं. आणि ही आणि प्रिन्सिपल हे अनुक्रमे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट आहेत. आणि ही हेल्प द प्रिन्सिपल, हेल्प जो आहे हा V2च आहे नक्की. कारण का, तर तो हे अतिशय महत्वाचं मी सांगते, हा V2 आहे. कारण का, तर ह्याच्या आधी हॅवची रूपं आलेली नाहीये. हॅवची रूपं म्हणजे हॅव किंवा हॅज किंवा हॅड आलेलं नाहीये. किंवा पॅसिव्ह व्हॉइस असेल तर त्या हेल्पच्या आधी ॲम इज आर, वॉज, वेअर, विल बी, शॅल बी पण येऊ शकतात. पण ते पण कोणी म्हणजे टू बीची रूपे पण आलेली नाहीत किंवा हॅवची रूपं पण आलेली नाहीत. याचा अर्थ हा V2च आहे, ही हेल्प द प्रिन्सिपल
while taking decision किंवा फॉर टेकिंग डिसिजन. तर हे असं तुम्हाला लक्षात पण आलं पाहिजे जाता जाता की V2 आहे का V3 आहे. तर रेग्युलर व्हर्बचं वैशिष्ट्य काय की ईडी लावून किंवा नुसता डी लावून ज्याच्या शेवटी नुसता ई असतोच तिथे आपापला, तर तो आहे म्हटल्यानंतर तिथे फक्त पुन्हा एक नवीन ई आणि डी नाही लावायचा, तिथे नुसता डी. उदाहरणार्थ क्रिएट, CREATE, आणि त्याच्या पुढे Yes. ई असतोच तिथे, Only त्यामुळे D. आपण फक्त डी लावतो. हा Yes, madam. हा डी किंवा ईडी म्हणजे जेव्हा ई आहे तिथे तेव्हा आपण परत एक नवा ईडी लावत नाही, तिथे फक्त डी लावतो कारण तिथे ई आपल्याला तयार मिळतो, त्याच्याबरोबर तो असतो. तर इथे हाच एवढाच मुद्दा महत्वाचा. आणखीन एक महत्वाचा मुद्दा इथे आहे की क्राईड, CRIED, इथे जे हेल्पच्या नंतर पहा, हा जो वाय आहे CRY त्याचा आय होतो आणि नंतर ईडी लागतो, हा नियम आहे. CRY शेवटी वाय असेल, आणि नियम लिहून घ्या सगळं आत्ताच. शेवटी जर वाय असेल आणि त्या वायच्या आधी कॉन्सोनंट असेल, वायच्या आधी CRY, यामध्ये वायच्या आधी काय आहे आर आहे, आर काय आहे कॉन्सोनंट आहे, तो जर कॉन्सोनंट असेल तरच वायच्या जागी आय लिहायचा आणि त्याच्यानंतर ईडी लिहायचा. तर IED कधी होतो, तर कॉन्सोनंट वायच्या आधी कॉन्सोनंट असेल तरच IED होतो. वाय जातो, डिसअपिअर होतो आणि त्याच्या जागी IED होतो, येतो. आणि मगाशी मी सांगितलं तसंच त्या क्राईडच्या आधी हॅव किंवा हॅज किंवा हॅवची रूपं कुठली पण, कुठल्याही काळातली ही हॅवची रूपं किंवा टू बीची रूपं पॅसिव्ह व्हॉइस असेल तर जर असतील तर मात्र ते V3 आहे, आणि नसतील तर डायरेक्टली ते V2 आहे, म्हणजे सिम्पल पास्ट आहे. हे मी पूर्वी शिकवलंय, त्याच्यावर आधारित मी हे पुढचं बोलते. ते कळलं असेल तर मी आता सांगितलेले हा मुद्दा कळेल की हॅव आणि टू बीची रूपं इतक्यात मी शिकवणार नाहीये. मी बाय द वे पॅसिव्ह व्हॉइस असेल ना तर टू बीची रूपं आणि V3 येतो, हे जनरल सांगून ठेवते सगळ्यांना एकत्र. पण जे लोअर लेवलला आहे तुमच्यामध्ये शिकण्यामध्ये, म्हणजे जे लोअर लेवलच्या परीक्षेला बसणार आहेत त्यांना आत्ता ऍक्टिव्ह पॅसिव्ह अपेक्षित नाहीये, म्हणजे त्यांनी नाही शिकलं तरी चालणार आहे. म्हणून मी पॅसिव्ह व्हॉइस शिकवणार आहे, फक्त जरा उशिरा शिकवणार आहे. आता तुम्हाला हे जेवढं मी शिकवतेय, जेवढे 9 पॅटर्न 12 पॅटर्न जे मी शिकवले, त्याच्यावरचा अभ्यास तुमचा एकदम परफेक्ट व्हायला पाहिजे बरं का. तुम्हाला मी हे बाकीचं शिकवायला लागले, त्याचं कारण मेन हेच आहे की पॅसिव्ह तो जो आहे मी शिकवलेला, जे वर्ब सिस्टीम शिकवली आहे ती 12 पॅटर्न जे शिकवलेत, 12 टाइप्स ऑफ टेन्सेस शिकवले. सेल्फ स्टडी या पुढचा जो आहे तो तुमचा तुम्ही करा, पुस्तकं वापरा, काहीही करा, पण ती तुमची वाक्यरचना करेक्ट यायला पाहिजे. V1 कधी, V2 कधी, V3 कधी हे समजलेलं असलं पाहिजे. आणि त्यातल्या काही शंका असतील तर तुम्ही मला आता मध्ये मध्ये विचारा, म्हणजे शेवटची 5 मिनिटं फक्त. आणि प्रत्येक वेळेला मध्ये मध्ये नका विचारू, शेवटची 5 मिनिटं मी कधी विचारलं तर तुम्ही त्यावर आधारित अभ्यास तुमचा एका बाजूला पूर्णपणे चालू पाहिजे, कारण त्याच्यावर सगळं इंग्लिशचा डोलारा आहे. आणि ऍट द सेम टाइम आत्ताचे जे पार्ट्स ऑफ स्पीच आहेत त्याचे आपण डिटेल का घेतोय तर तेही सांगते, आत्ताच सांगते की पार्ट ऑफ स्पीच मध्ये कंसामध्ये दिलेला आहे पहा तुम्हाला दोन्ही लेवलसाठी, लोअर लेवल हायर लेवलला, की कंसात त्यांनी दिले यूज ऑफ नाउन्स, यूज ऑफ वर्ड्स, यूज ऑफ ऍडजेक्टिव्ह अँड ऍडवर्ब. म्हणून मी एवढं सगळं सांगते आता तुम्हाला. आणि हे वर्ब सिस्टीम वर्ब तिथे नाहीये, पण मी वर्ब सांगते कारण वर्बची वैशिष्ट्य सगळे माहिती पाहिजेत, किती वर्ब प्रकारचे वर्ब्स असतात वगैरे. म्हणून मी वर्ब पण घेतलेत, कारण त्याच्यामध्ये हे सगळ्या आता गोष्टी तुम्हाला आल्या आपोआपच सांगताना, की कारण ऑब्जेक्ट वगैरे सगळं शिकवताना मी आता सब्जेक्ट कसा ओळखायचा, ऑब्जेक्ट कसा ओळखायचा हे सांगणार ह्याच्या नंतरच्या पिरियडला. तर त्यावेळेला हे वर्ब सिस्टीमवर मी बोलणार नाही, तेव्हा मी फक्त सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टवर बोलणार आहे. एक नंबर. आणि दुसरं म्हणजे त्यावेळेला मी तुमचे जे पहिले 12च्या 12 काळ, विशेषतः कमीत कमी ना, मी तुम्हाला अजून एक ट्रिक सांगते, ज्यांना अवघड वाटत असेल त्यांच्यासाठी, ज्यांना येत आहे त्यांच्यासाठी नाही, त्यांना मी असं सांगेन की पहिले 9 पॅटर्न फक्त चांगले करा. म्हणजे जे हॅव बीन प्लस ING आहेत 3 प्रकार, म्हणजे
प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, नंतर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस, हे तिन्ही जरा बाजूला ठेवा. पहिले 9 उत्तम यायला पाहिजे, म्हणजे तुमची मास्टरी इंग्लिशवर येईल हळूहळू. फक्त ऍक्टिव्ह व्हॉइसवर, ती सुद्धा ऍक्टिव्ह व्हॉइसवर. ह्या सगळ्यांचे पॅसिव्ह करायचे आपल्याला नंतर. पण आधी आपल्याला स्ट्रेंथनिंग, म्हणजे तुमच्या मनात दररोज एकदा, ते मला सांगायचंच होतं खरं म्हणजे, ते पण मी सांगते. लिंकिंग, इरेग्युलर आणि लिंकिंग आहे, पण त्याच्या आधीच आता मी हे सगळं बाकीचं बोलली आहे, तर मी आता ते पण बोलून घेते. की एक वाक्य घ्यायचं आणि त्याचं कॉन्ज्युगेशन, म्हणजे रायटिंग करायचं. कॉन्ज्युगेशन, यू शुड राईट द कॉन्ज्युगेशन ऑफ वन वर्ड. ते कसं करायचं ते मी तुम्हाला हे दोन्ही इरेग्युलर आणि लिंकिंग झालं की सांगणार आहे. आणि ती जी प्रॅक्टिस आहे पहिली, ती अजिबात विसरायची नाहीये. ते सगळ्यात महत्वाचं आहे. मला एक सांगा, 5वी ते 10वी आपण 12वी पर्यंत पुन्हा पुन्हा आपण वर्क सिस्टीम किंवा ही सगळीच तुम्हाला हळूहळू शाळेत शिकवली जाते, तरीही आपल्याला ती चांगली उत्तम येत नाही. अशी कशी येत नाही? ज्यांना येत नाही त्यांच्याबद्दल म्हणते. त्यांना मी पण आता परत एकदा सांगते, शिकवते आहे. त्यामुळे आता तरी निदान, अजून आता ह्याच्या पुढे आपल्याला वेळ नाही. आत्ताच तुम्हाला ही वेळ आहे की ते सगळं स्ट्रेंथनिंग नीट करा. जे समजणार नाही ते मला विचारा, आय एम देअर टू टेल यू. तर कॉन्ज्युगेशन कसं करायचं ते मी सांगणार नंतर, शेवटच्या 2 मिनिटांमध्ये. तर आता मी इरेग्युलर आणि लिंकिंग वर्ब्स पण सांगते. ते अतिशय सोपं आहे सांगणं. इरेग्युलर वर्ब मध्ये पहा, मगाशी मी तुम्हाला सांगितलं रेग्युलर कधी म्हणायचं, ईडी आणि नुसता डी किंवा ईडी लागला असेल किंवा आयईडी लागला असेल तर त्याला रेग्युलर वर्ब म्हणायचं. आणि ज्या वेळेला असा ईडी लागून ते वर्ब V2 आणि V3 मध्ये रूपांतरित होत नाही, म्हणजेच ते वेगळंच काहीतरी त्याचं रूप असतं, सेकंड आणि थर्ड फॉर्म हा वेगळाच असतो, तशा वर्ब्सला इरेग्युलर वर्ब्स म्हणतात. अगदी सोपं उदाहरण सर्वात आहे ते गो, वेंट, गॉन. तुम्हाला पाठ आहे. गोचं काय होतं? गो गोड गोड होतं का? नाही No, होत. madam. हा, गो वेंट गॉन, Yes. गो वेंट गॉन होतं. तर ते वेंट कुठून आला, हा डब्ल्यू कुठून आला? तर काही नाही, ती त्यांची सिस्टीम आहे इंग्लिशची, तसंच ते करतात. त्याचं रूपांतर V2 आणि V3 तसंच असतं त्यांचं, हे लक्षात घ्या. आणि मग आता पहा इथे स्लेप्ट एकदम त्यांनी दिलाय, पण स्लीप, स्लेप्ट, स्लेप्ट याच्यामध्ये madam. पीटी लागलाय शेवटी. अजून एक ई होता, तो गेला आणि पीटी लागला. त्याला काही नियम आहे का? तर नियम नाही. मग काय करायचं आपण? तुमच्या माझ्यासारख्यांनी पाठच करायला लागतं. स्लीप, स्लेप्ट, स्लेप्ट. रीड, रेड, रेड. स्पेलिंग तर तसं राहतं, उच्चारण वेगळं राहतं. हा, प्रोनाऊन्सिएशन. वॉज आहे त्याचा बी, वॉज बीन आहे. बी 1 नंबर, वॉज सेकंड आणि बीन ते तुम्ही नाही लिहिलं तरी चालेल. स्पोक बघा, स्पोकन इंग्लिश माहिती आहे तुम्हाला, त्याच्यासाठी लिहा. Spoken. त्याच्यासाठी लिहा स्पीक, स्पोक, स्पोकन. स्पीक 1 नंबर, स्पोक SPOKE 2 नंबर म्हणजे V2 आणि 3 नंबर स्पोकन. हा जो स्पोक आहे त्याच्या पुढे एन लावलाय फक्त. आता हे असे कसे झाले? याच्या मागे काही नियम आहे का? तर नियम नाही. आणि ज्यांच्या बरोबर नियम नाही, डीचा किंवा ईडीचा नियम नाही, पण मग ते वर्बचे प्रकार V2 V3 होतात की नाही? तर होतात. मग त्या वर्ब्सला काय म्हणायचं? इरेग्युलर वर्ब म्हणायचं. म्हणजे स्पेलिंगच्या नियमामुळे रेग्युलर आणि इरेग्युलर वर्ब्स असे प्रकार आहेत. आणि शेवटचा जो आहे लिंकिंग वर्ब, याच्यामध्ये त्यांनी उदाहरणं बघा एकदम, एम, इज, बिकम, सीम आणि लुक्स. आता कसं आहे पहा, कधी कधी वाक्यामध्ये ऑब्जेक्ट नसतं, फक्त सब्जेक्ट असतो आणि वर्ब असतं, आणि नंतर शेवटच्या ऑब्जेक्टच्या जागी सब्जेक्टशी संबंधित एखादा वर्ड असतो. उदाहरणार्थ आता ॲमिजार वरनं बघूया. मी माझं वाक्य देते, आय एम अ प्रोफेसर. आय एम ए प्रोफेसर. तर मग प्रोफेसर, आय ठीक आहे, एम पण बरोबर आहे. पुढे प्रोफेसर काय आहे? प्रोफेसर पण सब्जेक्ट आहे का ऑब्जेक्ट आहे? आय एम अ प्रोफेसर, आय एम अ टीचर. Object. ऑब्जेक्ट नाही आहे ते. प्रोफेसर मीच आहे ना, मी प्रोफेसर आहे, ऍक्च्युअली मी आहे. त्यामुळे मी म्हणणार मी प्रोफेसर आहे, तुम्ही म्हणणार मी टीचर आहे, तर ठीक आहे ना. मग आय आणि टीचर मध्ये काय फरक आहे Okay. की नाही? म्हणजे सब्जेक्ट. मग त्या वेळेला काय केलं, हा जे हे खाली एक्झाम्पल आहेत, आय एम, तर एम मी वापरलंय.
आय एम अ प्रोफेसर. ही इज द he is also a professor. He is also a professor. किंवा ही अजून एक वाक्य बिकेमचं घेऊया. ही बिकेम अ प्रोफेसर. राईट. ही बिकेम तिसरं वाक्य बघा. ही बिकेम अ प्रोफेसर. आणि ही लुक्स टायर्ड. शेवटचं लुक्सचं घेते मी. ही लुक्स टायर्ड टुडे. TIRED. टायर्ड टुडे. म्हणजे टायर्ड पण परत ही बद्दलच आपण बोलतोय, न की ऑब्जेक्ट बद्दल. ऑब्जेक्ट तिसरा कोणी नाहीये. तो आय जो आहे त्याच्याबद्दलचीच माहिती आहे. प्रोफेसर असू दे, बिकेम द प्रोफेसर असू दे, ही बिकेम द कलेक्टर आहे. म्हणजे तो लहान होता मुलगा, तो आता कलेक्टर झाला. तर हो का, तो कलेक्टर झाला. ही बिकेम द कलेक्टर. तर हे सगळं, ही लुक्स टायर्ड टुडे, ही अशी वाक्य आहेत. तर हे सगळं नंतर सुद्धा ऑब्जेक्ट न येता ही बद्दल किंवा शी किंवा जो करता आहे सब्जेक्ट त्याच्याच बद्दलची जास्तीची माहिती देणारे असे काही वर्ब्स असतात. त्याची उदाहरणं पहा, ती लक्षात ठेवा. एम, इज, बिकेम, सीम आणि लुक्स. सीम पण तसाच आहे, लुक्स सारखाच आहे. तर हे सगळे मिळून आता तुम्हाला वर्ब्सचे सगळे प्रकार माहिती झाले. हे पाठ पाहिजेत, म्हणजे निदान त्याचे उदाहरणं पाठ पाहिजेत तुम्हाला. फक्त त्याची व्याख्या अजिबात नकोय. फक्त टाईप आणि त्याचे एक उदाहरण आहे. 5 प्रत्येकाची 2-2 उदाहरणं. तुमच्या स्वतःसाठी 3-3, 2-3 उदाहरणं तुम्ही लक्षात ठेवा. आणि दॅट्स इट. हे सगळं तुमचं वर्बचं झालं. आता कॉन्ज्युगेशन कसं करायचं हे मी 2 मिनिटात सांगणार आहे. वरती टायटल घ्या, कॉन्ज्युगेशन ऑफ सेंटेन्सेस. आज फक्त वर्ब्सच झालेत. मला वाटलं होतं की ऍडव्हर्ब आणि ऍडजेक्टिव्ह होतील, पण ठीक आहे, हे जास्त चांगलं टीचिंग सगळं डिटेलमध्ये मी केलंय तुम्हाला. तर आता आपल्याला घ्यायचं आहे ते कॉन्ज्युगेशन. ते मी तुम्हाला होमवर्कसाठी देणार आहे. की एकच, अगदी सोपं आहे, एकच वर्ब घ्यायचं, एकच वाक्य घ्यायचं, ज्यामध्ये सब्जेक्ट आहे, वर्ब आहे आणि ऑब्जेक्ट आहे, आणि सिम्पल प्रेझेंट. ते वाक्य सिम्पल प्रेझेंट मध्ये असलं पाहिजे पहिल्यांदा. हॅलो मॅम, कॉन्ज्युगेशन. हा, कॉन्जुगेशनला मराठीमध्ये काय बोलतो आपण? नाही, त्याला एकीकरण वगैरे काहीतरी पाहिलंय मी. ते एकीकरण वगैरे अर्थ आहे, त्याला काय अर्थ नाही. मी तुम्हाला म्हणते की वाक्य फिरवणे, वाक्य विविध टेन्सेस मध्ये, काळांमध्ये फिरविणे असा अर्थ आहे त्याचा खरा. मी जो ओके मॅम. तुम्हाला सांगते, जे ओके. मला पाहिजे तो अर्थ आहे. पण तुम्ही जर तिथे पाहायला गेलात तर एकीकरण वगैरे काहीतरी मिळतं. त्याला काही म्हणजे त्यातनं काही तुम्हाला अर्थाला काही म्हणजे त्या अर्थाचा तुम्हाला उपयोग नाहीये. वाक्य सर्व काळांमध्ये फिरविणे म्हणजे एकच वर्ब घ्यायचं आणि ते वर्ब घेऊन सिम्पल प्रेझेंट मध्ये वाक्य लिहायचं. मगाचं आपलं घेतलं तरी चालेल. ही परचेस्ड, नाही, ही परचेसेस टी पावडर. किंवा अगदी सोपं पाहिजे असेल तर ही टेक्स टी एव्हरी डे. ही टेक्स टी एव्हरी डे हे एक वाक्य घ्यायचं, प्रेझेंट टेन्स मध्ये असलं पाहिजे. आणि त्याला नंतर तुम्ही सिम्पल पास्ट मध्ये न्यायचं. कसं? ही टूक टी. नंतर तुम्ही Yes, ma'am. त्याच वाक्याला फ्युचर मध्ये न्यायचं, म्हणजे सिम्पल फ्युचर. He will purchase tea powder. He will He will purchase tea powder. करेक्ट. he ही will विल be टेक टी. take. ही विल टेक टी. Yes, ma'am. पाहून लिहा तुम्ही. पहिल्यांदा कॉन्ज्युगेशन करताना पाहून लिहायचं, व्यवस्थित लिहायचं, करेक्ट लिहायचंय. मला दाखवू नका, तुमचं तुम्ही प्रॅक्टिस करायचे. तर ही विल टेक टी. मग पुढे पुन्हा टुमॉरो वगैरे पाहिजे तर लिहा किंवा नाही लिहिलं तरी चालेल. मला काय पाहिजे, तुम्हाला वर्ब सिस्टीम सगळी माहिती पाहिजे. हे झाले 3. त्याच्यानंतर तुम्ही तिन्ही ING पॅटर्न घ्यायचे त्याच टेकला, तेच वाक्य घ्यायचं. ही इज टेकिंग टी, नंतर ही वॉज टेकिंग टी येस्टरडे, आणि मग तेच वाक्य तुम्ही विल He will be taking tea. बी प्लस टेकिंग असं घ्यायचं. ही विल बी टेकिंग टी टुमॉरो. आणि टायमिंग पण घ्या शक्यतो. ING घेतला तर टायमिंग पण घ्या, ऍट 7 AM. ING असताना टायमिंग घेण्याची सवय ठेवायची आपली म्हणून.
ते चुकलं तरी चालेल किंवा नाही लिहिलं तरी मला चालणार आहे. मला काय पाहिजे, विल बी आला आणि ING आला तर मी आय एम हॅपी, टीचर इज हॅपी. आणि मग आता ह्याच्यानंतर तुम्ही तिन्ही पूर्ण काळ घेणार. तेच वाक्य घ्यायचंय. ही हॅज टेकन टी. ही हॅज टेकन टी बिफोर 1 hour. 1 तासापूर्वी, बिफोर 1 hour. नंतर दुसरं आहे त्याच्यानंतरचं 8वं, ही हॅड टेकन टी ऑन दॅट डे. त्या दिवशी त्याने घेतलेला होता चहा. घेतलेला आणि होता. आणि ही विल बी टेकिंग टी. सॉरी, ही विल हॅव टेकन टी. ही विल हॅव टेकन टी. कारण विल नंतर हॅव पाहिजे, हॅव नंतर थर्ड फॉर्म पाहिजे. आजचे जे मी वर्ब सिस्टीम जी काही शिकवली सगळी, त्याचाही या आत्ताच्या कॉन्ज्युगेशनशी संबंध आहे. आता हे अगदी सोपं वाक्य आपण घेतलेलं होतं आत्ता, ही टेक्स टी वगैरे. तो टेकला एस लावलाय का नाही ते पहा. पहिल्या वाक्याला सुद्धा ही घेतलाय आपण. त्या जागी तुम्ही कुठल्या तरी मुलाचं नाव पण घेऊ शकता, मुलीचं नाव घेऊ शकता. शी हॅज टेकन टी वगैरे ते वाक्य होतील कॉन्ज्युगेशन. आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस मध्ये पण नेऊ शकता. पण मला असं पाहिजे की फक्त 9 तरी का होईना तुम्हाला उत्तम येतात. आणि जर त्याच्यानंतरचे जे 3 आहेत त्याच्यामध्ये पण तुम्ही तेच वाक्य फिरवलं तरी चालेल. आणि या पद्धतीनं आपला आजचा हा पिरियड संपलेला आहे. तर भरभर आपण जास्तीत जास्त फोकस करत जास्तीत जास्त प्रकाश टाकलेला आहे. मला वाटतं आता तुम्हाला वर्ब सिस्टीम बद्दल पॅसिव्ह वॉइस सोडून असे काही प्रॉब्लेम्स नाही आहेत. पण वर्ब्स किती आहेत म्हटलात तर कमीत कमी 1 लाख असतील, कमीत कमी, जास्तच. पण मग त्याच्यामध्ये ते सगळे वर्ब्स या सगळ्या कॅटेगरीमध्ये 10 आत्ता मी जे शिकवले प्रकार, त्या प्रकारांमध्ये मोडणार कुठले पण वर्ब्स. तर ठीक आहे, आपण इथे थांबूया. आणि मला वाटतं की बराच चांगली इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळालेली असेल अशी माझी असं माझं गेसिंग आहे की तुम्हाला आवडलेला असेल आजचा पिरियड. हो हो मॅम. खूप छान होतं. ओके, थँक्यू. थँक्यू. थँक्यू मॅडम. थँक्यू. मॅडम. ऑल राईट. Very good evening, all of you. Am I audible? येस सर, गुड इव्हनिंग. येस सर. येस सर. खूप खूप धन्यवाद मॅडम. इंग्रजी मॅडमने खूप चांगल्या पद्धतीने घेतलेलं आहे. त्याबद्दल मॅडमचे या ठिकाणी आभार मानतो. आणि पुढच्या सेक्शनला सुरुवात करूया.